नमस्कार मित्रांनो, माझे नाव विवेक आहे। माझ्या घरी आई बाबा आणि मी राहतो। मला एक मोठी बहीण आहे आणि तिचे लग्न झाले आहे। मी चांगल्या ठिकाणी जॉब करतो। माझे स्वभाव फार चांगला आहे। तसेच मला कुणाची मदत करायला फार आवडते। मी नेहमी कुणाची ना कुणाची मदत करत असतो। एकदा ताईचा आईला कॉल आला आणि ताई म्हणाली, तुम्ही काही दिवसासाठी माझ्याकडे राहायला या, कारण तुझ्या जावईंना ऑफिस कडून बाहेर पाठवण्यात आले आहे आणि मी प्रेग्नेंट आहे। त्यामुळे मला एकटीला सर्व कामे जमणार नाही। तसेच मला एकटीला घरी राहायला भीती वाटते। आई म्हणाली, तू काळजी करू नको, मी पुढच्या आठवड्यात मी आणि बाबा तुझ्याकडे येते। संध्याकाळी मी जॉबवरून आल्यावर आईने सर्व गोष्टी सांगितल्या आणि म्हणाली, मी तुझे जेवण आणि इतर कामांसाठी मोलकरीण लावते, म्हणजे तुला कशाचा त्रास होणार नाही। मी पण आईला हो म्हणालो। नंतर आईने आपली जायची तयारी केली। आईला जायच्या एक दिवसाआधी सकाळी एक बाई आली। मी हॉल मध्ये बसून होतो। ती आली आणि आई तिच्याशी बोलत होती। मी तिच्याकडे बघितले। ती साधारणपण पाहायला फारच छान होती। तिचे वय लग्नाचे झाले होते, तरी सुद्धा तिच्या गळ्यात काही दिसले नाही। आईने तिला सर्व गोष्टी समजून सांगितल्या, तसेच तिला पण सर्व गोष्टी मान्य झाल्या। तिने आपले नाव जयश्री सांगितले। दुसऱ्या दिवशी सकाळी ती कामाला आली। आईने किचनच्या सर्व गोष्टी तिला समजून सांगितल्या आणि म्हणाली, आम्ही संध्याकाळी जाणार आहे, म्हणून तू उद्याला ये। ती काही वेळात काम करून निघून गेली। दुसऱ्या दिवशी सकाळी ती आली आणि मला म्हणाली, काय बनवू जेवण? तिचा आवाज पण छान होता। मी तिला जेवण सांगितले आणि म्हणालो, तुम्ही आधी चहा बनवा, नंतर जेवण तयार करा। थोड्या वेळाने तिने मला चहा दिला। मी तिला विचारले, तुमच्यासाठी चहा? तर म्हणाली, माझ्यासाठी नाही केला। मी तिला एक कप खाली आणायला लावला आणि अर्धा चहा तिला दिला। आम्ही चहा पित होतो। मी तिला म्हणालो, यानंतर कधी पण 2 कप चहा बनवायचा। नंतर ती आपल्या कामात व्यस्त झाली। आता ती रोज यायची आणि आपली कामे करून निघून जायची, पण ती जास्त बोलायची नाही। ती नेहमी कपडे छान आणि नीटनेटके नेसून यायची, त्यामुळे अजूनच सुंदर दिसत होती। तिचे आणि माझे जास्त बोलणे होत नव्हते। एक दिवस ती रोज प्रमाणे आली, पण तिच्या चेहऱ्यावर नाराजगी दिसत होती। ती आली आणि किचन मध्ये गेली, नंतर चहा आणला, तेव्हा सुद्धा ती टेन्शन मध्येच वाटत होती। मी तिला विचारले, काय झाले तुला? तर ती काहीच बोलली नाही। मी तिला अजून विचारले, सांगशील काय झाले तुला? का बर तुझा चेहरा पडला आहे? तर एकदम रडायला लागली आणि म्हणू लागली, मी एवढे काम करते, तसेच घरचे सर्व बघते, तरी सुद्धा डोक्यावरचे टेन्शन कमी होत नाही आणि आज तर जास्तच झाले। मी म्हणालो, काय झाले आज? तर सांगू लागली, माझ्या नवऱ्याने पैसे घेतले होते, ते लोक आले होते आज आणि बरेच काही बोलून गेले। दारूमुळे त्याने अनेक लोकांकडून पैसे घेतले आहे। मी खूप लोकांचे पैसे दिले। माझे सोने सुद्धा गहाण आहे। मी विचारले, तुझ्या नवरा नाही देत म्हणते का? तर म्हणाली, तो वारला काही महिन्यापूर्वी, त्याने घराचे कागद ठेवून पैसे घेतले आहे। ते म्हणाले, जर तुम्ही पैसे नाही दिले नाही तर घर खाली करावे लागले। आता आम्हाला हेच घर आहे आणि ते पण गेले तर आम्ही कुठे राहणार? मला तिची फार दया आली। मी तिला विचारले, किती पैसे द्यायचे आहे त्याला? तर म्हणाली, 30,000। मी माझ्या खोलीत जाऊन 20,000 आणले आणि तिला म्हणालो, हे घ्या पैसे आणि त्याला देऊन द्या। ती माझ्याकडे बघत होती आणि म्हणाली, साहेब, मी नाही घेऊ शकत पैसे, कारण माझ्याने एवढे पैसे लवकर देणे होणार नाही। मी तिला म्हणालो, तुम्ही अगोदर घ्या पैसे, तुमच्याकडे येतील तेव्हा द्या। ती शांतच होती। मी तिचा हात पकडला आणि त्या हातात पैसे ठेवले। तिचा हात फार नाजूक होता। तिला म्हणालो, आता थोडे हसा। तर ती हसली। मी तिला म्हणालो, नेहमी तुम्ही असेच हसत राहायचे आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगायचे। तर ती हो म्हणून मान हलविली। जाताना ती माझे आभार मानत होती। मी तिला म्हणालो, आभार मानायची आवश्यकता नाही आहे आणि मला साहेब म्हणायचे नाही, तुम्ही माझे नाव घेऊ शकता। तर ती ठीक आहे साहेब म्हणाली। मी तिला बोललो, अजून साहेब म्हणत आहे? तर ती हसली आणि मी पण हसलो। त्या दिवशी नंतर आमच्या मधले बोलणे थोडे वाढू लागले। ती म्हणाली, तुम्ही मला पैसे दिल्यामुळे फार बरे झाले। मी त्यांना पैसे दिले, आता माझे घर जाणार नाही। आता ती आली की माझ्याशी बसून बोलायची, तसेच फार गोष्टी सांगायची। असेच दिवस जात होते।
तिला काम करून 1 महिना झाला होता. मी तिचा पगार आणि उरलेले 10,000 दिले. ती म्हणाली, हे कशाचे पैसे आहे? मी तिला म्हणालो, हे पैसे घे आणि त्याला देऊन घराचे कागद घेऊन ये. ती माझ्याकडे बघून म्हणाली, तुम्ही किती मदत करत आहात. मी तुमचे उपकार जीवनात विसरू शकत नाही. मी तिला म्हणालो, मी काही तुझ्यावर उपकार करत नाही आहे. मला तुझा स्वभाव छान वाटला म्हणून तुझी मदत केली. त्यानंतर ती फार खुश दिसत होती. नंतर ती येताच म्हणाली, आज तुमच्यामुळे माझे घर वाचले. मी आपले घराचे कागद आणून घरी ठेवले आहे. आता ती आली की फार बडबड करायची. मला आता कळले की तिचे कोणासोबत पटले की फार बोलते, गप्पा गोष्टी करते. आता तिला काम करून बरेच दिवस झाले होते. एक दिवस तिला मी मार्केटमध्ये घेऊन गेलो. अगोदर तिला विचारले, तुझे सोने कुठे गहाण आहे? ती सुरुवातीला सांगायला तयार नव्हती, पण नंतर तिने सांगितले. मग आम्ही सोने सोडवले. त्यानंतर मार्केटमध्ये जाऊन खरेदी केली आणि येताना जेवण केले. घरी आल्यावर ती एकदम माझ्या जवळ येऊन म्हणाली, तुम्ही फारच छान आहे. आजपर्यंत मी फार ठिकाणी काम केले, पण तुमच्या सारखे कोणी मला मिळाले नाही. ती बोलताना एकदम माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलत होती. ती पहिल्यांदा माझ्या इतका जवळ आली होती. मला थोडे वेगळेच फील होत होते. त्यानंतर तिचे बोलणे फारच वाढले आणि मला सुद्धा तिच्या सोबत बोलणे आवडू लागले. आता तिला काम करून बरेच दिवस झाले होते. एकदा ती चहा घेऊन आली आणि चुकीने चहा तिच्या साडीवर पडला. तिने लगेच आपली साडी बाजूला केली आणि मला नको ते स्पष्ट दिसू लागले. ते बघताच माझ्या अंगात आग लागली. ती फार वेळ तशीच राहून साफ करत होती. मी तिच्याकडे बघत होतो. तिने माझ्याकडे बघितले आणि एक छोटी स्माईल दिली. आता मी तिच्या जवळ आणि तिच्याकडे बघू लागलो. मी बघत होतो आणि तिने मला आपल्याकडे खेचले. काही क्षणातच आम्ही एक झालो. आम्ही आपले वेगळे केले. आता तर ती माझ्या समोर तशीच. ते दृश्य बघून मला सहन होत नव्हते, कारण ते दृश्य स्पष्ट माझ्या डोळ्यासमोर दिसत होते. मी त्याचा आस्वाद हळूहळू घेऊ लागलो. मी असे करताच तिला त्याचा आनंद फारच येऊ लागला. आता फार वेळ आमचे असेच चालले, पण आता मी जास्त वेळ न घालवता येऊन एकदम तर तिची अवस्था थोडी बिघडली आणि त्यामुळे तिचा तो आवाज ऐकू आला. पण काही वेळाने ती मला पाठिंबा देऊ लागली. आम्ही आपले प्रेम एकमेकांसोबत व्यक्त करू लागलो. फार वेळ आम्ही दोघे त्या वेळेत पूर्णपणे सामावून गेलो होतो. ती मला म्हणू लागली, माझ्या नवरा गेल्यानंतर माझे आयुष्य रिकामे झाले होते, पण तुमच्याकडून मिळालेली अनेक गोष्टी आणि मदत मी कधीच विसरू शकत नाही. तुम्ही मला दिलेल्या गोष्टी मला नेहमी आठवण राहतील. नंतर आम्ही काही वेळ थांबलो आणि परत अजून एकदा त्याच अवस्थेत रमून गेलो आणि काही वेळाने ती आपल्या घरी गेली. आता तिला आमच्याकडे काम करून बरेच दिवस झाले आहे. माझे आई बाबा पण आले आहे, तरी सुद्धा ती आमच्याकडे कामाला येते आणि आम्हाला वेळ असेल तेव्हा आम्ही एकमेकांना खुशी देत राहतो. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.